लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन मोबाईलवर ई-के-वाय-सी ची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आणि रात्रीच्या वेळेस मी ही ई-के-वाय-सी या ठिकाणी करत आहे। बघा वरच्या बाजूला नोटिफिकेशन मध्ये तुम्ही तारीख पाहू शकता 5 ऑक्टोबर 2025 आणि जवळपास 2:18 या ठिकाणी झालेले आहे। तर ओरिजिनल जे काही गव्हर्नमेंटचे वेबसाईट आहे maharashtra.gov.in हीच आपल्याला ओपन करायची आहे। फ्रॉड वेबसाईटवर जाऊ नका किंवा के-वाय-सी करू नका। या वेबसाईटची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यावरून क्लिक करून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता। तर आपण ई-के-वाय-सी ची वेबसाईट ओपन केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। तर आपण क्लिक करूया। ॲप्लिकेशन ओपन झालेली आहे। वरच्या बाजूला पहिला ऑप्शन आहे लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा कोड, सहमती द्या, ओ-टी-पी पाठवा। तर आपण या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक कॉपी पेस्ट करून ठेवलेला होता मी ऑलरेडी। कॉपी करण्याचे एक जे ऑप्शन असते आपल्या मोबाईलमध्ये, त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा आधार नंबर किंवा आधार कार्ड घेऊन बसण्याची गरज पडणार नाही। तर मी या ठिकाणी आधार नंबर पेस्ट करत आहे। आधार नंबर पेस्ट केल्यानंतर मी या ठिकाणी जो आहे तो कॅप्चा कोड सबमिट केलेला आहे। त्यानंतर सहमती द्या, सहमती द्यावर क्लिक केलं, ओ-टी-पी पाठवा। आता बघा ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला पहिल्या वेळा ओ-टी-पी येणार नाही, 2 ते 3 वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल। मी सुद्धा या ठिकाणी 2 ते 3 वेळा प्रयत्न केला, त्यानंतर माझा पहिला ओ-टी-पी या ठिकाणी सक्सेसफुली आलेला होता। जवळपास मला ही ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 ते 3 तास पूर्ण प्रोसेस करण्यासाठी लागलेले आहे। मी हा व्हिडिओ कट करून तुमच्यासाठी 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यानंतर 3-4 वेळा प्रयत्न केल्यानंतर ओ-टी-पी टाकण्याचं पेज या ठिकाणी ओपन झालं। तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओ-टी-पी येतो तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट बटनवर खाली क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओ-टी-पी सक्सेस झाला। दुसऱ्या नंबरचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक सबमिट करा। वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक या ठिकाणी सबमिट करायचा। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्या, ओ-टी-पी पाठवा। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होईल, 2 ते 3 वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, पण तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। हाय ट्रॅफिकची प्रॉब्लेम होतात किंवा या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असे सुद्धा दोन्हीही ओ-टी-पी टाकताना प्रॉब्लेम येतो, पण 2-3 वेळा केल्यानंतर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। तुमची ई-के-वाय-सी प्रोसेस पुढे सुरू राहील। तर ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी आपला आलेला होता आणि या ठिकाणी पेज सुद्धा आलेला आहे ओ-टी-पी टाकण्यासाठी। तर ओ-टी-पी टाकला, सबमिट बटनवर क्लिक केलं, त्यानंतर फायनल पेज आपलं या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा सर्वात पहिला ऑप्शन दिसून येते आधार क्रमांकावरून, म्हणजे तुमचे पती किंवा वडिलांचा आधार ओ-टी-पी दिलेला आहे, त्यामुळे त्यांचं नाव वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिलेला आहे जाती प्रवर्ग। जाती प्रवर्ग तुम्हाला तुमचा निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे भटक्या जमाती ब। या ठिकाणी जाती प्रवर्ग सिलेक्ट करताना जर तुमच्यासमोर काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तर या व्हिडिओच्या शेवट मी एक लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला डिस्प्लेवर एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर बघा जाती प्रवर्ग आपण सिलेक्ट केला। त्यानंतर या ठिकाणी 2 प्रश्न आहे, होय किंवा नाही। हे ऑप्शन सिलेक्ट करताना भरपूर लाडक्या बहिणी चुकी करतात। मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करून दाखवत आहे। पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, तर यांच्या वाक्याला आपल्याला होकार द्यायचा आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर यांना होकार द्या, होय हे ऑप्शन सिलेक्ट करा। पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी होय हे ऑप्शन सिलेक्ट करतो, कारण या लाभार्थी बहिणीच्या घरी कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही। त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे, तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं आहे। जर एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल तर होय सिलेक्ट करा। तुमच्या कुटुंबात तुमच्या राशन कार्डवर जर कोणी एकापेक्षा जास्त विवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल किंवा अर्ज केले असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करा। हे दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर झाले असेल। त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार। या ठिकाणी तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ई-के-वाय-सी तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर या ठिकाणी आपण सबमिट केलेला आहे। लगेचच तुमच्यासमोर बघा तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे।
अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. रात्रीच्या वेळेला मी ई-के-वाय-सी केली, तुम्हाला लाईव्ह दाखवलं. आणि ही ई-के-वाय-सी करण्यासाठी मला सुद्धा 2 ते 3 तासाचा वेळ लागला. दोन्ही OTP साठी मला सुद्धा प्रॉब्लेम, हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि वेगवेगळे एरर त्या ठिकाणी येत होते. पहिल्या वेळेचा OTP तुमचा सबमिट झाला तरी दुसऱ्या वेळेचा OTP तुम्ही कधी पण सबमिट करून ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता.